तुला गोडच खायचंय ना, मी बनवते ना काहीतरी. नाही, मला माझ्या हातची फिरणी खायची. बरं, मी पटकन फिरणी बनवते. आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे अमोल. अमोल बाळा, तू फेरणी खा, पण मी बनवलेली दाल खिचडी पण खाऊन बघशील ना? वहिनी 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 त्याला फिरणी खायची खाऊ दे ना. डाळ खिचडी मला पण आवडते, मी संपवतो. अरे असं कसं? फिरणी अपर्णा बनवणार तर आम्ही सगळे खाणार, तू काय एकटा खाणार? बरं चला, मी पटकन फेरणी बनवायला घेते. यस मा, बाबा, फिरणी, फिरणी. फिरणी 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 फिरणी. अरे दिवसभर कंटाळा नाही असे शाळेत. आलो. हा बोल. दाल खिचडी बनवून ठेवलीये, त्याला खायची त्यांनी खा. इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू, अमोलच्या आनंदासाठी असू, त्याचे मा आणि बाबा म्हणून. इथून पुढं आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं लागतं. जे आपल्यात काय ठरलंय ना, ते चुकून पण अमोलला नाही कळलं पाहिजे. कसल्याही परिस्थितीत त्याला हे कधीच नाही कळलं पाहिजे की आपण त्याच्या आनंदासाठी एकत्र राहतो. देवा, तू असं स्वप्न का दाखवतोस मला? खरंच माझी मा आणि बाबा लांब जाणार आहेत का? देवा, मला कसं कळेल काय होणार ते? पुण्यात एक सिद्धहस्त बाबा आहेत आणि त्यांची साधना खूप मोठी आहे. अहो बापू, ते 1 मिनिटात रास आणि ग्रह बघून तुमचं भविष्य सांगतात. यस, आता हे बाबाच माझी मदत करू शकतात. हे स्वप्न जर बंद करायचं असले तर मी त्या बाबांना भेटतो आणि मा बाबाच्या भविष्यात विचारतो. देवा, मला माहितीये की तूच माझे स्वप्न दाखवतोयस. तुला माझी काळजी आहे ना, म्हणूनच तर जे घडू शकतंय ते तू माझ्या स्वप्नात दाखवतोयस. पण मी असं करू देणार नाही देवा. मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं होऊच देणार नाही. अमोल, हा एवढ्या रात्री देवाऱ्याच्या इथे काय करतोय? यस, खावलं. ही अमोलची चित्र बघितली का गप्पे? कसली भारी चित्र काढतो हा. वास्तवापेक्षा अपेक्षित असलेलं जग जास्त दिसतं त्याच्या चित्रात. हे निसर्ग चित्र बघ ना. अरे हे काही सोपं आहे काय? म्हणजे आपल्या डोळ्याला जे जग दिसते ते असं चित्रात उतरवायचं. भारी. हे स्टील फोटोवालं चित्र पण टाक. अगं काय काय टाकू? हे स्टील फोटो आहे, हे निसर्ग चित्र आहे, हे बघ हे माणसांचे स्केच आहेत. हे बघ, अर्जुन या चित्रात अमोलने आपल्या दोघांचेही हात पकडले आणि त्याच्यासाठी फक्त हे चित्र नाहीये, त्याची मात बाबांसोबत राहण्याची इच्छा आहे. हा आता प्रयत्न तर केलंच होतं की मनापासून. हे देऊया चित्र.
हो पण निवड झाली तर छापून येईल का? का नाही येणार? अरे लहान मुलांच्या नितळ भावना ते कागदावर कसे उमटवतात याचीच तर स्पर्धा आहे ना. ठीक आहे, पाठव. मला चित्रकलेचंच भलतं कौतुक आहे. का? अरे म्हणजे बघ ना, आपल्या आयुष्यातले रंग एका कागदावर उमटवण्याची संधी देऊ देतो आपल्याला. आणि ज्यांना उत्तम चित्र काढता येतं ना, त्यांचा तर मला हेवाच वाटतो. आपे तू पहिल्यापासून अशीच आहेस. सगळ्यातलं सगळं करायचं असतं बघ. चला. अर्जुन, काय ग? या डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या गोळ्या आहेत ना? पण ते म्हणाले होते की आम्हाला जास्त त्रास झाला तरच ही गोळी द्या. आणि मला वाटतंय आपण या गोळ्या घेतल्याच नव्हत्या. या गोळ्या त्याच्या बॅग मध्ये कशा काय पण? काहीतरी कशाला बोलतेस उगाच? आणि ते अमोल दवाखान्यात असताना केवढा गोंधळ उडाला होता. गोळ्या न्यायला किती वेळा गेलो होतो आपण? मी गेलो होतो, दीपे गेलो होतो, तू गेली होतीस. कुणीतरी एकाने आणली असणार. अरे हो, आणल्या असतील, पण मग गोळ्या बॅग मध्ये कशा काय? आपे उगाच टेन्शन घेतेस तू. ए अभ्यासाच्या नादात आहे ना वयांबरोबर गोळी पण टाकली असणार त्यांनी बॅग मध्ये. दर गोळ्या ठेवतो तिकडे ठेव. अमोल पण ना नीट बघत नाही. तर अमोलरावांना सांगा बॅग भरून रेडी आहे, जाऊन जिंकून या. जिंकणारच आहे माझा अमोल. आहे कुठं अमोल? एका ठिकाणी थांबेल ते शपथ. बघते मी त्याला गोळ्या ठेवते आधी.